कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचं आढळून आलंय। तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं। पहाटे 5 वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात। शिंदेंनी ठाण्यामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर आणि बारवर कारवाईचे आदेश दिलेत। मात्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये अद्याप कारवाई सुरू झालेली नाहीये। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू आहे। कल्याणमधली ही धक्कादायक दृश्य आपण पाहतोय आणि यामुळे तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचं आढळून आलंय। तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं। पहाटे 5 वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात। शिंदेंनी ठाण्यामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर आणि बारवर कारवाईचे आदेश दिलेत। मात्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये अद्याप कारवाई सुरू झालेली नाहीये। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू आहे। कल्याणमधली ही धक्कादायक दृश्य आपण पाहतोय आणि यामुळे तरुणाई नशेच्या विळख्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।